नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. निलेशचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलला व एकदम म्हणाला, "अरे बापरे, कधी झालं? कशी आहे ती? ती तिकडे सुखरूप पोहोचली का?" मला एकदम भीती वाटली. कोणाचा फोन असेल? कोणाला काय झालं असेल? असे अनेक प्रश्न मनात आले. फोन ठेवताच मी निलेशला घाबरून विचारले, "काय झालं?" तर निलेश म्हणाला, "आपल्या गावातील ती शकुंतला आहे ना, तिला वेड्याच्या दवाखान्यात नेलं आहे." मी म्हणाले, "शकुंतला? तीच का लोकांना त्रास द्यायची, दगड मारायची?" तसा निलेश म्हणाला, "अगं नाही नाही, ती खूप चांगली मुलगी होती. नंतर ती वेडी झाली. पण स्वतःहून कधी तिने कोणाला दगड मारला नाही की त्रास दिला नाही." माझ्या मनात शकुंतलाचे विचार सुरू झाले. मला आठवते तिची पहिली भेट. माझे नुकतेच लग्न झाले होते व त्या गावात नवरी म्हणून आले. दुसऱ्या दिवशी मंदिरात जाण्यासाठी मी नातेवाईकासोबत निघाले. मंदिराजवळ पोहोचताच एक वेडी एकदम माझ्याजवळ आली. मी खूप घाबरले व काही करण्याआधी मी इकडे तिकडे पळायला लागले. माझ्यासोबत असणाऱ्याने तिला तेथून घालवले व मला म्हणाले, "घाबरू नको, ती काही करत नाही." पण त्या दिवसापासून मला तिची भीती कायम मनात होती. शकुंतला एक वेडी म्हणून गावात ओळखली जात होती. फाटले मळके कपडे, अंघोळ न केलेली, चेहरा कावराबावरा. तिचं बाह्य रूप पाहिल्यावर कोणीही घाबरेल. आजही ती खिडकीसमोर अचानक पाहून मला तिची खूप भीती वाटली. दुसरी भेट झाली ती मी बाळंतपणाला गावात आले तेव्हा. मी माझ्या बाळाला घेऊन झोपले होते. जाग आला तो गोंगाट ऐकून. बाहेर मुलांचा आरडाओरडा ऐकू येत होता. कसला आवाज म्हणून मी खिडकीतून पाहण्यासाठी उठले व खिडकीतून डोकावणार तर माझ्यासमोर एकदम एक विचित्र चेहरा समोर आला. तो चेहरा जो मंदिरात अचानक समोर आला व मी पार घाबरले. लगेच मागे सरकले. तो चेहरा आत तर येणार नाही ना, याची मला भीती वाटत होती. छातीची धडधड वाढली होती. पण मी हिंमत करून खिडकी बंद केली व माझ्या बाळाला जवळ घेतले. बाहेर मुलांचा आवाज मोठमोठ्याने येत होता. "शकुंतला, शकुंतला, मारा तिला दगड." असं म्हणून मुलं बहुतेक तिला मारत होती. कोणी म्हणत होतं, "पळा पळा." शकुंतला चिडली, "ती आपल्याला मारेल." कदाचित तीही मुलाकडे दगड मारत असावी. तेवढ्यात कोणाचा तरी आवाज आला, "मुलांनो, पळा. एखादा दगड लागेल कोणाला आणि तिलाही त्रास देऊ नका. चला पळा." मुलांना पळवून लावले व शकुंतलेला जाऊ दिले. मी आतूनच बाहेरच्या परिस्थितीचा आढावा घेत होती. आता सर्व वातावरण शांत झालं होतं. मी शकुंतलेच्या विचारात एवढे गुंग झाले होते की निलेशच्या आवाजाने भानावर आले. पण मला शकुंतलाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. शकुंतला अशीच होती की तिच्या वेडं होण्यामागे काही कारण किंवा इतिहास आहे? मी निलेशला तिच्याबद्दल विचारलं. निलेश सांगायला लागला की शकुंतलाची आई लहानपणी वारली. वडील नीट सांभाळत नसल्यामुळे मामाने तिला गावी आणले. शकुंतला सोज्वळ, सुंदर मुलगी, लांब केस, रंग सावळा, पण तरी चेहरा तजेलदार. शकुंतला बघता क्षणी मनात भरणारी. शकुंतला कामातही हुशार. मामीला कामात मदत मिळाली त्यामुळे मामी खुश होती. आवाज छान असल्यामुळे गावातील महिला मंडळातही तिची वर्णी लागायची. शिवाय शिक्षण मॅट्रिक पास असल्यामुळे बालवाडीत शिकवायची. बालवाडीतील मुलांची ती फार लाडकी होती. ती छान गाणी, गोष्टी सांगून शिकवायची. शिवाय आईप्रमाणे मुलांवर माया करायची. तिच्या लग्नासाठी मामाने मुलं पाहायला सुरुवात केली होती. ती अशीच एकदा गावी नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी गेली. लग्न समारंभातून परत आल्यावर काही दिवसातच तिला अचानक वेड्याचे झटके यायला लागले. मामाने मोठ्या शहरात जाऊन तिच्यावर उपचार केले. परत आल्यावर ती चांगली वागायची, पण काही दिवसांनी ती परत वेड्यासारखी वागायची. कोणी म्हणायचं तिच्यावर कोणी जादूटोणा केला, तर कोणी म्हणायचं डोक्यावर परिणाम झाला. पण खरं कारण काही कळलं नाही. मामाने बरेच उपचार केले, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना उपचार थांबवावे लागले. पुढे पुढे तर तिला अंगावरील कपड्याचेही भान राहत नव्हते. त्यामुळे तिला खोलीत बंद करून ठेवावं लागायचं. तिला मोकळं सोडले की ती गावात पळून जायची. पुढे पुढे वेडेपण वाढत गेले. आता तर ती घरी पण यायची नाही, कुठेही झोपायची. एकदा अशीच ती मंदिरात झोपली असताना एका युवकाने नशेत तिच्यावर बळजबरी केली. तिचा आरडाओरडा ऐकून गावातील लोक जागी झाली व त्या युवकाला बेदम मारले. या प्रकाराने ती खूप घाबरली होती. एक चांगली मुलगी म्हणून ती गावात ओळखली जायची. शालीनता काय हे तिच्याकडून शिकावं असे लोक म्हणायचे.
ती वेडी असली तरी गावातील लोक तिचा चांगुलपणा विसरले नव्हते. लोक तिला कधी खायला द्यायचे, कधी तिला साडी द्यायचे, पण तिने स्वतः कधी कोणाला काही मागितले नाही. काही टारगट मुलं तिला चिडवण्यासाठी दगड मारायची, पण तिने कधी मुलांना दगड मारला नाही. पण मुलांना पळविण्यासाठी दुसऱ्या दिशेने दगड भिरकावायची. तिचा दगड लागून कोणी जखमी झालं असं ऐकलं नाही. वेडी होती, पण कधी कोणाला इजा केली नाही. आणि आता बिचारीला वेड्याच्या दवाखान्यात नेले आहे. पुढे काय होणार तिचं देव जाणे. असं म्हणून निलेश थांबला. हे सर्व ऐकून मी सुन्न झाले. निलेश सांगत होता. त्यांचं सर्व चित्र माझ्या डोळ्यापुढे उभं राहिलं. मला शकुंतलाबद्दल खूप वाईट वाटत होते. दिवस असेच पुढे गेले. एक दिवस गावाचा एक माणूस घरी आला. तेव्हा मी न राहून त्याला शकुंतलाविषयी विचारले. तो म्हणाला, तिचा काही पत्ता नाही. मी म्हणाले, का? काय झालं असं? तर तो म्हणाला, काही दिवसापूर्वी तिच्या मामाने वेड्याच्या दवाखान्यात जाऊन चौकशी केली, पण शकुंतला नावाची कोणीच या दवाखान्यात भरली झाले नसल्याचे समजले. शिवाय त्या तारखेला कोणीच त्या गावातून पेशंट आला नाही असे त्यांनी सांगितले. पोलिसाकडे चौकशी केली तर ती गाडीतून उतरून पळून गेली म्हणाले. पण आजूबाजूला चौकशी केली असता तिला गावातून नेत असताना जंगलात सोडून दिल्याचे कळले. हे ऐकून तर मला धक्काच बसला. त्या निष्पाप जीवाचे लचके जंगलातील प्राण्यांनी तोडले असणार. या विचाराने अंगावर काटा आला. नियतीच्या मनात काय होतं कोण जाणे. एका चांगल्या मुलीच्या जीवनाचा खेळखंडोबा झाला. परत एकदा आपण जीवनाच्या रंगमंचावर नियतीच्या हातातील कठपुतळ्या असल्याचा अनुभव आला. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.